ज्या ठिकाणी देवांचा राजा इंद्र याने महाराजांची आराधना करून जंभासूर नावाच्या दैत्याकडून स्वर्ग परत मिळविला, ज्या ठिकाणी कार्तवीर्य पुत्र अर्जुनाने स्वतःच्या देहाची, राज्याची आणि ऐश्वर्याची तमा न बाळगता मनोभावे सेवा करून एकट्याने सप्तद्वीपातील साम्राज्याचे धर्माने पालन करण्याच्या सामर्थ्याचा, धर्माच्या कार्यामध्ये कसलीही अडचण न येण्याचा, सर्वात बलवान होण्याचा, पाहिजे तेव्हा सहस्त्र भाऊ असण्याचा, निस्सीम यश मिळवण्याचा, सदैव विजय मिळवण्याचा, सर्व समृद्धी प्राप्त करण्याचा, दुसऱ्याच्या मनातील ओळखण्याचा, नुसत्या स्मरणाने स्मरणकर्त्याला दर्शन देण्याचा, भूमी, पाताळ आणि स्वर्ग यामध्ये कुठेही कसलाही अडथळा न येता फिरण्याचा, सर्वज्ञता असण्याचा, कुमार्गाकडे मन न वळण्याचा, सत्संगतीचा, पूज्य अतिथी घरी येण्याचा, अक्षय द्रव्य भांडार असण्याचा, कोणीही शत्रू शिल्लक न राहण्याचा, स्वतःच्या नावाच्या उच्चारणाने नष्ट झालेली वस्तू परत मिळवण्याचा, पूर्ण निरोगी आयुष्य असण्याचा, रणांगणावरून भवतुल्याकडून मरण येण्याचा, महाराजांचे नित्य स्मरण असण्याचा, महाराजांच्या चरणी सदैव अव्यभिचारिणी भक्ती असण्याचा वर मिळविला, ज्यांच्या स्मरण भक्तीने कार्तवीर्य पुत्र अर्जुनाला क्षणभंगूर ऐहिक सुख मागितल्याचा पश्चाताप होऊन ज्या ठिकाणी योगाभ्यासाने ज्ञान प्राप्त होऊन मोक्ष साधनेचा मार्ग मिळाला, होमाची गाय पळविण्याचे निमित्त होऊन परशुरामाने कार्तवीर्य अर्जुनाचा रणांगणात वध केल्याच्या सुडाने पेटलेल्या अर्जुनपुत्रांनी अधर्माने जमदग्नी ऋषींचा शिरच्छेद केल्याने ज्या ठिकाणी जमदग्नी पुत्र परशुरामाने पितृसंस्काराकरिता आणि आपली आई रेणुका हिची पतीबरोबर सहगमन करण्याची इच्छा पूर्ण करण्याकरता महाराजांना आचार्य बनवण्यास प्रेरित केले, ज्या ठिकाणी परशुरामाने महाराजांकडून 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करून क्षत्रियांच्या रक्ताच्या 5 डोहांनी पितृतर्पण करण्याचा वर मिळविला, ज्या ठिकाणी परशुरामांना महाराजांनी यज्ञ करून युद्धात कमवलेली सर्व भूमी कश्यपांना दान देण्यास सांगितले, ज्या ठिकाणी परशुरामांनी महाराजांशी सख्य भक्ती करून त्रिपुरा रहस्य समजून घेतले, ज्या ठिकाणी परशुरामांनी सावर्णिक मन्वंतरात महर्षी होऊन मुक्ती मिळवण्याचा वर मिळविला, ज्या ठिकाणी सोमवंशातील आयुराजाने पुष्कळ काळाच्या सेवेने नहुष नावाच्या पुत्राची प्राप्ती केली, ज्या ठिकाणाहून आयुराजाच्या पुत्र विरहाचे दुःख नाहीसे करण्यासाठी नारद मुनींना पाठवले गेले, ज्यांच्या दिनचर्येचे वर्णन करताना गर्गमुनी म्हणतात, ज्याचे नित्य गंगा स्नान, माहुरी करी शयन, सह्याद्रीवरी आसन, करी ध्यान गाणगापुरी, कुरुक्षेत्री आचमन, धोपेश्वरी जाऊन करी भस्मधारण, संध्या वंदन कराडी, कोल्हापुरी भिक्षाटन, पांचाळेश्वरी जाऊन करी नित्य भोजन, विचित्रा चरण जयाचे, पंढरपुरी जाऊन नित्य सुगंध लेऊन, पश्चिम सागरी येऊन करी ध्यान सायंकाळी, तेच हे जणू काही कोटी कामदेव ओतून तयार केलेल्या लावण्याची सीमा असणाऱ्या, मुखावर मंद हास्य असणाऱ्या, नुसत्या दर्शनाने हर्ष निर्माण करणाऱ्या, मस्तकी जटा मंडन असणाऱ्या, प्रफुल्ल कमलवदन असणाऱ्या, शंखाप्रमाणे गळा असणाऱ्या, साक्षात अग्निप्रमाणे तेजपुंज परमशोभिवंत शरीर असलेल्या, पाहताच डोळ्यांना सुख देणाऱ्या, निरुपम पदकमळावर वज्र अंकुश ध्वज अशी चिन्ह असणाऱ्या, तपस्वी योग्यांचे ध्यान मूर्ती असलेल्या, भक्तांना इष्टदान देणाऱ्या, निरंतर भक्ता समीप राहणाऱ्या, भक्तीने प्रसन्न होऊन स्वतःला पुत्र म्हणून आत्मदान करणाऱ्या, नाना प्रकारच्या बाळलीलाने आई वडिलांना आनंद देऊन सर्व जगताला भक्तवशता दाखविणाऱ्या, अत्री अनसुया नंदन अजानुबाहू वात्सल्य रसायन धाम दिगंबर दत्त प्रभूंचे आसन असलेले हे श्री दत्त शिखर. बरं, हे सर्व माझ्या मनाचे खेळ नाही आहेत,
वर म्हटलेल्या प्रत्येक गोष्टीला साक्षी आहेत श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबे स्वामी महाराज आणि त्यांनी लिहिलेला श्री दत्त महात्म्य नावाचा अप्रतिम ग्रंथ. टेंबे स्वामी म्हणतात, म्हणे दक्षिणेसी सह्यगिरी श्री दत्त राहती त्यावरी, तू त्यांचे दर्शन करी कृपा तुझवरी करतील. प्रसिद्ध जे मातापूर तेथे रेणुकाश्रम सुंदर, असे त्याचे समोर गिरीशिखर श्री दत्ताचे. अनसुयेचा सूत नाम ज्याचे श्री दत्त, योगियांचे दैवत ज्याला संत वंदिती. अनसुया गर्भरत्न दत्तात्रेयाभिधान, सह्य पर्वती आसन असे जाण जयाचे.